नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल। 10 ग्रॅम दागिने बनवण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार। 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे रेट चेक करा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सोनं खरेदीचा विचार करत असाल तर ही माहिती उपयुक्त ठरू शकते। गेल्या 5 दिवसापासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे। मात्र गुंतवणूकदारांसाठी ही संधी फायदेशीर ठरू शकते। काल 5व्या दिवशीही सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली। या व्हिडिओमध्ये गेल्या 5 दिवसातील सोन्याच्या किमतीतील वाढीचा आढावा घेतला आहे। मागील 5 दिवसात सोन्याच्या किमती किती वाढल्यात। 1 जून रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,200 आणि 24 कॅरेटची किंमत आहे 97,310 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती। 2 जून रोजी या दिवशी 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे 90,600 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे 98,840 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती। 3 जून रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे 99,060 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे 90,800 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती। 4 जून रोजी सोन्याची किंमत आहे 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे 90,900 एवढी होती। 5 जून रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे 99,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे 91,300 रुपये एवढी होती। 6 जून रोजीच्या सोन्याच्या किमती जाणून घ्या। मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे 99,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे 91,300 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत आहे 74,700 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी नमूद करण्यात आलेली आहे। नाशिक, लातूर, वसई, विरार आणि भिवंडी या शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे 91,330 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,730 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी नमूद करण्यात आलेली आहे। अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।